महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार ठरले आहेत। परभणीत ठाकरे सेनेचा मुस्लिम महापौर होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। सय्यद शरफुद्दीन सिद्दीकी आणि सय्यद इक्बाल अशा दोन जणांची नावं आघाडीवर, तर उपमहापौर पदाचे काँग्रेसचे उमेदवार गणेश देशमुख असण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांच्याकडून। विशाल, परभणीमध्ये एकीकडे मुस्लिम महापौर पदाचा उमेदवार ठाकरे सेनेनं देण्याचं ठरवलंय, तर काँग्रेसनं हिंदू उमेदवार उपमहापौर पदासाठी देण्याचं ठरवलंय। असं असलं तरी दुसरीकडे इतर घडामोडी सुद्धा वेगानं घडतात। निश्चितच आपण बघितलं तर ठाकरे सेनाची आणि काँग्रेसची बैठक झाली यावेळी, आणि या बैठकीत महापौर ह्या ठरला आहे आणि उपमहापौर काँग्रेसचा ठरला आहे। ठाकरे गटाचा सय्यद इक्बाल हे महापौर होणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर होणार आहे। या बैठकीमध्ये हे सूत्र ठरले आहेत आणि या ठिकाणी आता सर्व नगरसेवक एकाच बसमध्ये बसून सभागृहाकडे निघाले होते आणि या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते, आणि या ठिकाणी आता या सर्व प्रक्रियेला सुरुवात होत आहे। ठीक, धन्यवाद विशाल। संपूर्ण माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तर परभणीमध्ये आज महापौर उपमहापौर पूर्ण होणार हे ठरणार आहे, मात्र त्याआधीच परभणीत भाजपकडून सुद्धा महापौर पदाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय।